मित्रांनो, ज्या वेळेस अशा प्रकारचे आपण व्हिडिओ पाहतो, त्यावेळेस खरोखर प्रश्न पडतो, की हा तो देश आहे ज्या देशाला महासत्ता व्हायचं आहे, ज्या देशाला विश्वगुरू व्हायचं आहे. आणि विश्वगुरू ज्यावेळेस आपल्याला व्हायचं आहे, त्यावेळेस आपल्या देशातील तरुण, देशातील बहुसंख्य लोक हे कर्मकांड, अंधश्रद्धा याच्या नादी लागलेले आज आपल्याला दिसत आहे. ज्यावेळेस लोकांच्या सामान्य गरजा पूर्ण होत नाही, ज्यावेळेस रोजगार आणि शिक्षण या बाबतीमध्ये सत्ता कमजोर पडते, त्यावेळेस देशातील जनतेला अशा प्रकारे धार्मिकतेच्या आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं. मित्रांनो, मागील दशकापासून आपण पाहतोय देशामध्ये अशा प्रकारच्या बाबांची आणि बुबांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे यांच्या समर्थकाची सुद्धा वाढ झालेली आहे. मित्रांनो, देशामध्ये, राज्यामध्ये ह्या गोष्टी सर्रास घडत आहेत आणि याच्या माध्यमातून जनतेचे जे खरे प्रश्न आहेत ते दाबले सुद्धा जात आहेत. आणि वाईट गोष्ट ही आहे की जनतेला या गोष्टीची जाणीव सुद्धा नाहीये. खरोखर जर आपल्याला विश्वगुरू बनायचं आहे, तर आपली पुढची पिढी ही शिक्षणामध्ये अग्रेसर असली पाहिजे. त्यांचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. त्यावेळेस आपण विश्वगुरू बनू. पुढच्या पिढीने अशा प्रकारे कर्मकांड करायला पाहिजे, की अभ्यास करायला पाहिजे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. या गोष्टीचा विचार हा समाजाला करायचा आहे, जनतेला स्वतः करायचा आहे. देशातील सत्ता या बाबतीत कधीच तुम्हाला अवेअर करणार नाही, कधीच तुम्हाला जागृत करण्याचं काम करणार नाही. कारण की जोपर्यंत तुमचे बेसिक प्रॉब्लेम त्यांच्यापासून सुटत नाहीत, तोपर्यंत देशातील बहुसंख्य लोकांना भ्रमित करायचं काम देशातली सत्ता सुद्धा करते. आणि यामध्ये देशाची सत्ता तुमची कोणतीच मदत करणार नाही. कारण की देशातील सत्ता हे तुमच्या बेसिक गरजा जसं शिक्षण, आरोग्य, रोजगार यामध्ये अपयशी ठरत आहे. आणि जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव होईल, त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या कमतरतेची सुद्धा जाणीव होणार. त्यामुळे हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची नेक्स्ट जनरेशन ही विज्ञाननिष्ठ असणार आहे, शिक्षणाची कास धरणारी असणार आहे, की अशाच एखाद्या बाबा फॉलोवर असणार आहे.